रिवाचा चेहरा पाहून तुम्हाला वाटलाच असेल की रिवा थोडंफार आजारी वगैरे असल्यासारखी दिसते. तर हो, रिवाला थोडासा ताप आला, त्यामुळे आम्हाला काही शॉपिंग करायला टाईमच भेटला नव्हता. तर ओके. हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्त आहे. तर दिवाळी तर सुरूच झाली ऑब्वियसली. बघा, लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू आहे. सगळीकडे असे मस्तपैकी फुलं वगैरे विकण्यासाठी बसलेत आणि आमची रिवा अशी मस्त वाऱ्यासोबत खेळत आहे. तर ऑब्वियसली दिवाळी सुरू होऊन संपत आली तरी आमची शॉपिंग काही झाली नाही. म्हणजे मला काही वेळच भेटला नाही, कारण रिवा खूप आजारी होती. रिवाला अक्षरशः 103 डिग्री इतका फीवर होता आणि त्यामुळं मला काय बाहेर जाता आलं नाही. हॉस्पिटलला नेल्यानंतर रिवाला डॉक्टरांनी म्हटले की तिला ॲडमिट केलं पाहिजे. मी म्हटलं मी ॲडमिट काय करत नाही. म्हणजे हे असं नाही की मला तिची काळजी नाही. ऑब्वियसली मला ती कशी आहे ते मला माहिती आहे. तिला सलाईन लावलं जाईल या इंजेक्शन घेता येईल. ती खूप रडेल आणि सलाईन ते ठेवणार पण आहे आणि इवन तिलाच त्रास होईल. त्यामुळं मी म्हटलं की मला थोडंफार म्हणजे मित्र ऑब्वियसली फार्मासिस्टच आहे, त्यांनी मेडिसिन दिले होते. त्यांचे पण मेडिसिन बरोबर होते, पण ॲक्च्युअलमध्ये मी ते सगळे मेडिसिन अगोदरच यूज केले होते, पण त्याने काही फरक पडला नाही. मी जस्ट त्यांना रिकमेंड केले की मी हे देऊ शकते का, आणि मग त्यांचं रिकमेंडेशन घेतलं. मग डॉक्टर म्हणजे ठीक आहे, तुम्ही एवढा एवढा डोस द्या. मी म्हणलं ओके. मग रिवांना ते दिलं. रिवा ठीक आहे. एका डोसमध्ये रिवा आमची थोडंसं फीवर तिचा कमी झाला, म्हणजे 103वरून 99.9वर आला. मग त्यानंतर 97वर आला सेकंड डोस दिल्यानंतर. मग थोडंफार ठीक वाटत होतं आणि रिवा घरी खूप चिडचिड पण करत होती, कारण तिला घरात बसण्याची अजिबात सवय नाही आहे. ती घरात बसली की तिला असं वाटतं कधी बाहेर जावं. मी तिला आधीच घेऊन जात नव्हते, पण ती खूपच चिडचिड करत होती. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ती दरवाजाच्या बाहेर जाते, मला जायचं चालू असतं. त्यामुळं म्हणलं राहुलला ठीक आहे, ओके, आपण जवळच्याच मॉलमध्ये जाऊ. आम्हाला इनॉक्स मॉल खूप जवळ आहे, त्यामुळे म्हणलं चल रिवासाठी असे पण कपडे घ्यायचे. आणि मग आम्ही लगेच निघालो आणि तिथून डायरेक्ट आम्ही मॅक्स ब्रँडमध्ये गेलो, कारण मॅक्सचे कपडे मला थोडंफार आवडतात. म्हणजे क्वालिटी वगैरे सूत वगैरे खूप छान असतं. त्यामुळे मी रिवासाठी कपडे वगैरे घेण्यासाठी गेले आणि मला ट्रॅडिशनल असं काही भेटत नव्हतं. आणि मी ही रिवाच्या अंगावर जे कपडे आहेत ते मी फर्स्ट क्रायमध्ये गेले होते घ्यायला, आणि तिथे मला फक्त एकच आवडला. आणि रिवाच्या साईजचे एकही ट्रॅडिशनल ड्रेस भेटत नव्हता. मला वाटतं ते स्टिच करूनच घ्यावं लागेल. त्यामुळं मी म्हणलं ठीक आहे, रिवासाठी थोडंफार स्मूथमध्येच पण ब्राईट असं तिला कम्फर्टेबल असेल असं घेतलं पाहिजे. कारण मी फर्स्ट क्रायमध्ये तिला ट्रॅडिशनल ट्राय केलं होतं, पण तिला ते खूप इचिंग करत होती आणि ती असं कधी काढावं कधी नाही असं चालू होतं तिचं. त्यामुळं मी मग टाळलंच तिला. मग रिवासाठी असे छानसे मी 2-3 फ्रॉक घेतले, मला जे की मला खूप आवडले होते. आणि हे बघा, आमच्या रिवांच्या मॅडमचं आणि तिच्या पप्पाचं चालू आहे. ती आजारी असल्यानं खाली काही थांबतच नव्हती आणि खेळतच नव्हती, आणि इवन तिच्या पप्पाला पण ते थोडंफारसुद्धा सोडत नव्हती आणि ती माझ्याकडे पण येत नव्हती. मग ते चालू झालं आरशामध्ये पाहून आपलं गल्ला बला 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 ता 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 बाय बाय. तिचं ते एकच असते बाय बाय, आणि ती इवन जे जवळचे माणसं आहेत त्यांनाच टाटा बाय बाय असं चालू असतं. मग माझं काय म्हटलं, तुला पप्पा आवडते तर मग ठीक आहे, पप्पापाशीच राहा, मी मस्त शॉपिंग करते. असंही मी जेव्हा शॉपिंगला जाते तिच्या पप्पाचं आणि तिचं माझ्याशी काही घेणदेण नसतं. ते एका कोपऱ्यामध्ये आणि मी एका कोपऱ्यामध्ये असं असतं. मग रिवासाठी 3 फ्रॉक घेतले आणि एक जम्बो सूट घेतला, जे की मला खूप आवडलेला. तुम्ही तिच्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच असाल, कारण खूप कम्फर्टेबल आहेत ते. मग तिथून आम्ही मस्तपैकी गेमिंग झोनमध्ये गेलो आणि रिवा तिथे पण रिवा तिच्या पप्पाला काही सोडतच नव्हती. तिला थोडंफार कम्फर्टेबल करण्यासाठी आम्ही तिला गाडीवर बसवलं. आणि तिथे काही आता तिला तर चार्जेस पे करून तिला गाडीवर बसू शकत नाही, कारण ती इतकी मोठी नाही झालेली, कारण तिचं आत्ता जस्ट वय 14 मंथ कंप्लीट झालं आहे. त्यामुळे मी काही तिला म्हणजे दुसऱ्या गेमिंगमध्ये वगैरे तिला काही बसवलं नाही. आणि इथे खूप छान कोरियन स्टाईल सगळं केलं होतं, जे की मला खूप आवडलं होतं. मला वाटत होतं हे कॅचिंगचं डॉल वगैरे घ्यावं, पण तिथे मला कुठं पे करायचं ते समजत नव्हतं. मला वाटलं की तिथेच पे करायचं आहे. मग ते म्हटले की नाही, काउंटरला जावं लागेल. मग मी म्हटलं ओ बापरे, माझी कॅपॅसिटी नाही आहे तेवढं फिरून आणखीन वापस जाऊन तिथे पे करून वापस येण्याची. मी म्हटलं आय एम ओके विथ धिस. मग
रिवाचं असं चालू होतं. रिवाला राहुल तिच्या टाईपचे जे खेळ आहे तिला दाखवण्यासाठी, जे की ती खूप थोडंफार एन्जॉय करत होती. म्हणजे आता थोडासा तिचा मूड डाऊनच होता आणि ती बाहेर गेल्यानंतर ती खूप एक्साइटमेंट असते तिची, जे की तिची आत्ता दिसत नाही आहे. कारण ती आत्ता जस्ट तापेतून उठली आणि ती खातपीत काहीच नव्हती. माझं फीडच तेवढं तिला म्हणजे तेवढंच करत होती. वरलं पण दूध नव्हतं, काही खात बी नव्हती, काहीच नाही. आणि ते मला राहुलनं बॉक्सिंगचं ट्राय कर मला, म्हणजे माझं डायरेक्ट वरती जाऊन अडकत होतं. मी काय मस्त झोका दिल्यासारखं त्याला चालू होतं, झोका दे झोका दे. माझ्यानं काही बिल्डिंग तुटतच नव्हती. शेवटी मी त्याला दणमीने आदळलं. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तेव्हा काय मी सोडून गेल्यानंतर ते हे झालं. मग रिवा थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये आली, तरी तिचा आवाज तिथे वाजल्यानं ऊ करून ती वापस येत होती. आणि ते आमचा हातोडा टाईप कोणतरी चालू होता. आम्ही जस्ट त्याच्यामध्ये बिझी होते आणि रिवा आमची कपडे काय घेतली बघण्यासाठी तिथे सगळी पिशवी ओपन करून बघत होती. मम्मा बघू दे मला काय काय कपडे घेतलेत, म्हणजे जस्ट ती मला फक्त मम्मा मम्मा असं म्हणत होती आणि माझ्या हातातून पिशवी घेतली. आणि मी माझ्यासाठी 2 टी-शर्ट घेतले होते, जे की ऑफरमध्ये होते छान, 299चे मला खूप आवडले होते. पण घरी आल्यानंतर असं समजलं की ते म्हणजे तिथे मी म्हणजे हे चेक नाही केलेलं, कारण तिथे खूप लाईन होती ट्रायल रूमला आणि जे माझी कॅपॅसिटी नव्हती तिथं थांबण्यासाठी. आणि तेवढं फिरून पण माझं खूप विकनेस आला होता. मग आता घरी जायचं, थोडंफार काही खावं म्हणून मी रिवा काहीतरी खायला म्हणून मी ऑर्डर केलं होतं थोडंसं फिंगर चिप्स वगैरे, कारण तिला ते खूप आवडतं. पण ते पण खात नव्हती, जस्ट तिला फक्त खेळायचं होतं. मग थोडं ती 1-2 खाल्ली असेल, एक तुकडे खाऊन थोडंसं फ्रेश झाली. कारण ती वरचं जेव्हा खाती ना तेव्हा खूप तिला बेटर वाटतं. आणि ऑलवेज सगळीकडे सेंटर ऑफ अट्रॅक्शन सगळे तिच्याकडेच बघत होते. आणि तिलाच, आणि रिवा मॅडम आमची चेअर सोडून दुसऱ्यांच्या चेअर खेचण्यामध्ये जास्त बिझी होती. बघा सगळ्यांच्या असे चेअर खेचणं. तिचे पप्पा वॉशरूमसाठी गेले होते, त्यामुळे ती त्यांना शोधत असं चालू होतं, पप्पा कुठे गेले टाईपमध्ये मागे हात करून. बाकीच्यांना हँडशेक चालू आहे. बाकी बघा ना साईडचे सगळे कसं तिच्याकडे नोटीस करतायत आणि मला ते पळवती मस्तपैकी. मी तिला म्हणते रिवा बस तर रिवा आमची बसायचा काही मेळ दिसत नाही. इकडली खुर्ची ओपन कर, तिकडली खुर्ची ओपन कर, खूप अशी लांबवर ती पळत होती. मग तिला काही तिचा पप्पा काही दिसतच नव्हता. मग थोड्या वेळानंतर तिचा पप्पा आला. मग आम्ही लगेच परतीच्या वाटेला लागलो, कारण खूप संध्याकाळ पण झाली होती आणि मला भीती वाटत होती की रिवा आणखीन आजारी पडायला नको. आणि ती लिफ्टमध्ये बसल्यानंतर जेव्हा लिफ्ट फ्लोअरवर आल्यानंतर एकदम गॅप बसल्यासारखं होतं, तेव्हा ते करते एकदम गच्च पकडून धरते. तर ओके ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर नक्की करावं. बाय बाय.